प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. विश्वासणाऱ्यांनो, जसं आपण विश्वासाविषयी शिकत आहोत, आपण विश्वासाचे रहस्य शिकत आहोत. जर तुम्ही हे रहस्य शिकता आणि जर आपल्या विश्वासावर काम करता, तुमचा विश्वास वाढेल, तुमचा विश्वास मजबूत होईल आणि तुमचा विश्वास तुमचं जीवन महिमामय आणि आस्वादित करेल. आतापर्यंत आपण शिकलो विश्वासाच्या रहस्यामध्ये की विश्वास कशा प्रकारे येतो. विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं. जर एक विश्वासणारा वेळ काढन आणि जो तो परमेश्वराचं वचन ऐकन, त्याच्यामध्ये विश्वास येण्यास सुरू होईल. त्यानंतर आपण विश्वास अजून एक रहस्य शिकलो की विश्वास आजाद होतो परमेश्वराचं वचन बोलण्याद्वारे. विश्वास काम करण्यास कशा प्रकारे सुरू होतो, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं वचन बोलतात. आणि आपण अजून एक विश्वासाचं रहस्य शिकलो की विश्वास सुरू होतो किंवा विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन आहे. तुम्ही जे काही मागत आहात, ज्या काही गोष्टीसाठी परमेश्वराकडून विश्वास करत आहात, त्यासाठी त्याचा पाया हा परमेश्वराचं वचन पाहिजे. त्या वचनावर विश्वास करून तुम्ही उभे राहिलं पाहिजे आणि पित्याकडं मागितलं पाहिजे. आणि आज आपण अजून एक विश्वासाचं रहस्य शिकणार आहे की विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं वाढतो. परत एकदा, आजच्या टॉपिकचं नाव आहे विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं वाढतो. हे एक रहस्य आहे. विश्वास कसा वाढतो? विश्वास आपोआप नाही वाढत. जसे आपण अनेक वर्षापासून जसं एक वर्ष वाढतं आपलं विश्वासाचं, त्या प्रकारे आपण विश्वासामध्ये वाढत नाही. विश्वास आपण जसं परमेश्वरासोबत सहभागिता करतो, त्या सहभागिता केल्यानं वाढतो. विश्वास परमेश्वराशी सहभागिता केल्यानं वाढतो. आणि जर विश्वासणारा वेळ काढन आणि जो तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवन, जो तो परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवन, जो तो प्रभूच्या घरामध्ये येईल, त्याचा फायदा हा होईल की त्याचा विश्वास वाढण्यास सुरू होईल. कारण विश्वास वाढतो परमेश्वराशी सहभागिता केल्यानं. विश्वास वाढतो परमेश्वराशी सहभागिता केल्यानं. वाचो एक वचन, रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 3 वचन. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर परमेश्वरानं प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. ज्या दिवशी तुम्ही आणि मी प्रभूवर विश्वास ठेवला, आपण सुवार्तेवर विश्वास केला, त्या दिवशी आपला नवा जन्म झाला, आपल्या आत्म्याचं पुनर्निर्माण झालं, ख्रिस्त येशूमध्ये आपण नवीन उत्पत्ती बनलो. जसा आपला नवा जन्म झाला, आपल्याला एक विशिष्ट प्रमाणात, विशिष्ट मापामध्ये आपल्या आत्म्यामध्ये विश्वास देण्यात आलाय आणि सगळ्याला समान मापामध्ये विश्वास देण्यात आलाय. आणि जर आपण आपल्या विश्वासावर काम करतो, जर आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो, तर आपला विश्वास वाढत जाईल. आपल्या विश्वासामध्ये वाढणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यानं आपल्या विश्वासामध्ये वाढत जाणं ही वैयक्तिकरित्या आपली जबाबदारी आहे. जर आपण आपल्या विश्वासाला वाढवतो, विश्वास आपलं जीवन महिमामय करण, विश्वास आपलं जीवन आस्वादित करण, विश्वास आपल्याला प्रभावशाली बनवण. म्हणून आपण आपल्या विश्वासावर मेहनत केली पाहिजे. आणि आज आपण शिकणार विश्वासाचं एक रहस्य की विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं वाढतो. कशा प्रकारे वाढतो विश्वास? ज्यावेळेस एक विश्वासणारा परमेश्वरासोबत सहभागिता करतो, त्यावेळेस त्याचा विश्वास वाढण्यास सुरू होतो. विश्वास नाही, काळजीपूर्वक ऐका. परमेश्वरानं ज्यावेळेस पहिल्या मानव आदमची निर्मिती केली, मनुष्याच्या निर्मितीमागे परमेश्वराचा उद्देश हा होता की जेणेकरून मनुष्य आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो, परमेश्वरासमोर आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण जीवन जगतो. वाचो एक वचन, उत्पत्ती याचा 17 अध्याय 15 ते 17 वचन. त्या ठिकाणी असं आहे, मग परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तुझी बायको साराय, हिला ह्यापुढे साराय म्हणायचे नाही, तर तिचे नाव सारा होईल. मी तिला आशीर्वादित करीन. एवढेच नव्हे, तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन. तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. परमेश्वराने अब्रामाला वचन दिलंय 75व्या वर्षी. आणि जे आपण हे वचन वाचलं, या ठिकाणी अब्राम 99 वर्षाचा आहे. आणि एका विश्वासणाऱ्यानं अब्रामाला परमेश्वरानं वचन वयाच्या 75व्या वर्षी दिलंय. पण ते पूर्ण व्हायला 100 वर्ष लागले. म्हणजे 25 वर्ष ते वचन त्याच्या जीवनामध्ये पूर्ण झालं नाही. कदाचित तुम्हाला परमेश्वराचं वचन माहिती असेल, पण जर तुम्ही परमेश्वरासोबत सहभागिता करणार नाही,
तर तुम्ही विश्वास करू शकणार नाही की परमेश्वर ते वचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करू शकाल. पुढे जर वाचलं तर आपल्याला समजेल, अब्राम उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटला, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल का? या ठिकाणी आपल्याला समजतंय अब्रामाच्या जीवनातून की परमेश्वर त्याला म्हणत आहे की पहा, मी तुला सारेद्वारे लेकराचा आशीर्वाद देईन. आणि अब्राम त्या ठिकाणी हसला. अब्राम हसला की काय, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय आणि 90 वर्षाच्या सारेला, जी तिची पत्नी आहे ती 90 वर्षाची आहे. अब्राम आता 100 वर्षाचा झाला आहे. आणि माहित आहे, अब्रामाला परमेश्वरावर विश्वास करायला या ठिकाणी खूप तकलीफ होत आहे. इव्हन तो हसत आहे की परमेश्वर असं घडन का, आता मी 100 वर्षाचा झालोय आणि माझी स्त्री, माझी पत्नी 90 वर्षाची आहे. विश्वासणाऱ्यांना व्यवस्था आहे का, जर तुम्ही प्रभूवर विश्वास केलाय आणि जर तुम्ही परमेश्वरासोबत सहभागिता करणार नाही तर तुम्ही परमेश्वराच्या वचनावर संशय करता. काय खरंच परमेश्वर करण का नाही, परमेश्वर करू शकतो का नाही, तुम्ही परमेश्वराच्या क्षमतेवर संशय घेता. पण जर तुम्ही निर्णय करता की मी परमेश्वराच्या उपस्थितीत वेळ घालवून मी परमेश्वरासोबत सहभागिता करण आणि सहभागिता करण्याद्वारे, परमेश्वरासोबत सहभागिता करण्याद्वारे तुमचा विश्वास वाढण्यास सुरू होईल आणि तुमचा संशय कमी होत जाईल. सहभागिता, परमेश्वरासोबत जसं आपण सहभागिता करतो त्या सहभागिता करण्यानं आपला विश्वास वाढत जातो. जर आपण उत्पत्तीचा 17 अध्याय, तोच अध्याय आणि पहिलं वचन जर वाचलं तरी नसले, अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल, माझ्या समोर जीवन जग, माझ्या उपस्थितीमध्ये जीवन जग व सात्विकपणे राहा. परमेश्वराने त्याला सांगितलं, 75 वर्षी वचन दिलंय, पण आता तो 100 वर्षाचा झालाय आणि त्या जीवनामध्ये वचन पूर्ण होत नाहीये. आणि म्हणून परमेश्वराने त्या ठिकाणी सांगितलं त्याला की एक काम कर, तू माझ्या उपस्थितीमध्ये वेळ घाल, तू माझ्या समोर जीवन जग, माझ्यासोबत सहभागिता कर. आणि जसं अब्रामानं परमेश्वरासोबत सहभागिता करण्यास सुरू केलं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्यानं वेळ घालण्यास सुरू केलं, त्याचा विश्वास वाढण्यास सुरू झाला. आणि बायबलमध्ये असं लिहिलंय की सारेपासून अब्रामाला लेकराचा आशीर्वाद मिळाला. तो आशीर्वाद मिळण्यासाठी व्यवसायिका विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वरानं अब्रामाला 75 वर्षी वचन दिलं होतं की मी तुला लेकराचा आशीर्वाद देईन. तो आशीर्वाद मिळण्यासाठी 25 वर्ष का लागले? त्याच्याकडे वचन होतं, परंतु त्याचा त्या वचनावर आणि परमेश्वर त्याच्या वचनाला कशा प्रकारे बघतोय अब्रामाला माहिती नव्हतं. आणि अब्रामाचा परमेश्वराच्या क्षमतेवर भरोसा नव्हता, त्याचा विश्वास नव्हता. आणि तो विश्वास कसा वाढला? उत्पत्ती 17 अध्याय 1 वचनामध्ये ज्यावेळेस अब्रामानं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवण्यास सुरू केलं, ज्यावेळेस अब्रामानं परमेश्वरासोबत जीवन जगण्यास सुरू केलं, जसं अब्रामानं परमेश्वरासोबत सहभागिता करण्यास सुरू केलं, त्याचा विश्वास वाढण्यास सुरू झाला, तो विश्वासामध्ये वाढण्यास सुरू झाला. आणि जसं त्याचा विश्वास वाढला, त्याचं जीवन, त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन पूर्ण झालं. कदाचित विश्वासणाऱ्यांना तुम्हाला आरोग्याबाबत परमेश्वराचं वचन माहिती असेल आणि तुम्ही विचार करते मला वचन माहित आहे तरी वचन माझ्या जीवनात का पूर्ण होत नाही, मला का आरोग्य मिळत नाहीये. व्यावसायिका, वचन, परमेश्वर आपल्याला वचन देतो जेणेकरून आपण त्या वचनावर विश्वास करावा आणि त्या वचनावर विश्वास ठेवून आपण परमेश्वरासमोर जीवन जगावं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण वेळ घालवावा. असं आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो, आपला विश्वास वाढण्यास सुरू होतो आणि आपण विश्वास करू शकतो की ज्या परमेश्वरानं वचन आपल्याला दिलंय तो ते वचन पूर्ण करू शकतो. जर आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो तर आपल्यामध्ये विश्वास निर्माण होईल की ज्या परमेश्वरानं आपल्याला वचन दिलंय तो परमेश्वर वचन पूर्ण करू शकतो, तो त्याच्या वचनाला गांभीर्यानं घेतो. पण ह्यासाठी गरजेचं आहे परमेश्वरासोबत सहभागिता करणं. आणि जो अब्राम आपण वाचलं उत्पत्ती 17 अध्यायामध्ये परमेश्वरावर हसत आहे की तो म्हणतो की काय असं घडेल का की 100 वर्षाचा माणसाला आणि 90 वर्षाच्या सारेला मूल होईल का? तो परमेश्वराच्या वचनावर हसत आहे, त्याचा विश्वास नाहीये परमेश्वरासोबत परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करण म्हणून. पण जसं अब्रामानं उत्पत्ती 17 अध्याय 1 वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जीवन जगणं सुरू केलं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणं, परमेश्वरासोबत सहभागिता करणं सुरू केलं, त्याचा विश्वास वाढला. आणि बायबलमध्ये असं लिहिलंय की अब्रामाला विश्वासाचा पिता म्हटलं गेलंय. आणि हे कसं घडलं माहित आहे? कारण अब्रामानं परमेश्वरासोबत सहभागिता केली. वाचूया वचन, उत्पत्ती 22 अध्याय
1-3 वचन. ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की परमेश्वराने अब्रामाला कसोटीस लावले. त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पाठीस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातली. आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसाक यांना घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. हा तोच अब्राम आहे ज्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणाला की मी तुला लेकराचा आशीर्वाद देईन. हा तोच अब्राम आहे जो हसला. तो म्हटला की काय 100 वर्षाच्या व्यक्तीला, माणसाला मुलगा होईन काय, 90 वर्षाच्या सारेला लेकरू होईन काय. आणि माहित आहे, ह्या अब्रामानं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवण्यास सुरू केलं. अब्रामानं परमेश्वराच्या सोबत सहभागिता करणं सुरू केलं. त्याचा विश्वास एवढा वाढला, ज्यावेळेस परमेश्वर म्हणला आपला एकुलता एक पुत्र इसाक याचा अर्पण कर. बायबलमध्ये असले, तेव्हा अब्राम मोठ्या पहाटेस उठून माहिती तो इतक्या पहाटे उठला, कारण त्याचा विश्वास एवढा वाढला की जरी मी इसाकाचं अर्पण देण्यास जात आहे तरी परमेश्वर इसाकाला सांभाळन, इसाकाचं रक्षण करन आणि इसाकाला तो जिवंत ठेवण्यास परमेश्वर समर्थ आहे. हा विश्वास कसा वाढला अब्रामाचा? माहित आहे, अब्रामानं परमेश्वरासोबत सहभागिता करणं सुरू केलं. विश्वासणाऱ्यांनो, हे विश्वासाचं एक रहस्य आहे. विश्वास वाढतो परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं. एक वेळेस अब्रामाचा विश्वास असा होता, तो परमेश्वराच्या वचनावर संशय घेत आहे, त्याचा विश्वास खूप कमजोर आहे. पण जसं तो परमेश्वरासोबत सहभागिता करतो, जसं तो परमेश्वरासोबत वेळ घालवतो आणि काय घडत आहे माहित आहे, त्याचा विश्वास एवढा मजबूत झाला, त्याचा विश्वास वाढण्यास सुरू झाला आणि तो मोठ्या पहाटेस इसाकाचा अर्पण करायला गेला. आणि बायबलमध्ये असले, परमेश्वराने अब्रामाच्या विश्वासाचा आदर केला आणि परमेश्वर आपल्या विश्वासाचा आदर करतो. आजचा पहिला पॉईंट आहे की विश्वास. आज आपण शिकवतो की विश्वास परमेश्वराशी सहभागिता केल्यानं वाढतो. हे रहस्य आहे विश्वासणाऱ्यांनो, की विश्वास वाढतो परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं. जसं तुम्ही आणि मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो, जसं आपण परमेश्वरासोबत आपण सहभागिता करतो, त्याच्या उपस्थितीमध्ये आपण वेळ घालवतो, आपला विश्वास वाढण्यास सुरू होईल आणि आपला विश्वास जसा वाढेल तसं परमेश्वराची महिमा आपल्या जीवनामध्ये प्रगट होईल. अद्भुत कृत्य आपल्या जीवनामध्ये दिसतील. परंतु विश्वास कसा वाढतो? विश्वास कसा वाढतो? विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं वाढतो. एक विश्वासणारा परमेश्वरासोबत सहभागिता करणार नाही तर त्याचा विश्वास वाढणार नाही. पहिला पॉईंट, आपला विश्वास परमेश्वरावर आहे आणि परमेश्वराला जाणून घेण्यासाठी आपण परमेश्वराशी सहभागिता करणं गरजेचं आहे. जर आपल्याला परमेश्वरावर विश्वास करायचा आहे तर आपल्याला परमेश्वराचा स्वभाव, त्याचं चारित्र्य माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, जगातले काही लोक असे आहेत, ते खोटं बोलतात, ते बदलून जातात, त्यांचं चरित्र त्या प्रकारे आहे, त्यांचा स्वभाव त्या प्रकारे आहे, पण आपला परमेश्वर कधी बदलत नाही. जर आपल्याला आपला विश्वास जर परमेश्वरावर आहे तर त्याला आपण जाणून घेतलं पाहिजे की परमेश्वराचा स्वभाव कसा आहे, तो त्याच्या वचनाला कशा प्रकारे बघतो, त्याचं चरित्र कसं आहे. आणि जर तुम्ही आणि मी जर परमेश्वरासोबत सहभागिता करतो तर आपल्याला परमेश्वराचं चरित्र आणि परमेश्वराचा स्वभाव आपल्याला समजेल. आणि जसं आपल्याला समजेल की परमेश्वर त्याच्या वचनाला गांभीर्यानं घेतो, त्याचं वचन कधी तो तोडत नाही, तो कधी खोटं बोलत नाही. जर आपल्याला हे समजेल तर आपला परमेश्वराचा विश्वास अजून वाढेल. जर आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो, जर आपण परमेश्वराशी सहभागिता करतो, आपला विश्वास वाढेल. तुम्ही अशा व्यक्तीवर जास्त भरोसा करू शकत नाही ज्याला तुम्ही जास्त ओळखत नाही. तुम्ही अशा व्यक्तीवर भरोसा करू शकत नाही, अशा व्यक्तीवर विश्वास करू शकत नाही ज्याला तुम्ही जास्त ओळखत नाही. तुम्ही त्या व्यक्तीवर भरोसा करू शकत नाही, कारण त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती नाही, त्याचं वागणं तुम्हाला माहिती नाही. पण जर आपण परमेश्वराशी सहभागिता करतो आणि सहभागिता करण्याद्वारे आपल्याला परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराचं चरित्र आणि आपण परमेश्वराला ओळखू शकतो आणि त्याचा परिणाम हा होईल की आपण परमेश्वरावर चांगल्या प्रकारे विश्वास करू शकतो. आपला त्याच्यावरचा भरोसा, आपला त्याच्यावरचा विश्वास वाढण्यास सुरू होईल. आणि विश्वासणाऱ्यांना मला तुम्हाला सांगू द्या, विश्वास वाढण्यास वेळ लागतो. एका दिवसामध्ये विश्वास नाही वाढत. काही लोकांना पासून माझा विश्वास आहे, परमेश्वर हे करण, परमेश्वर ते करण. मला तुम्हाला विश्वास वाढण्यास वेळ लागतो. एका दिवसामध्ये विश्वास वाढत नाही. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवतात, जर तुम्ही परमेश्वराच्या सोबत उपस्थितीमध्ये वेळ घालवता, जर तुम्ही परमेश्वरासोबत वैयक्तिक वेळ घालवता तर तुमचा विश्वास वाढन. तुम्ही 5 वर्षापासून प्रभूवर विश्वास करत आहात, पण जर तुम्ही परमेश्वरासोबत सहभागिता करणार नाही, तुमचा विश्वास वाढलेला नसन.
कारण विश्वास वाढण्यास वेळ लागतो आणि जर एक विश्वासणारा परमेश्वरासोबत वैयक्तिक वेळ घालवर तर त्याचा विश्वास वाढन. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याला ज्याला विश्वासामध्ये वाढायचंय त्यांनी परमेश्वरासोबत बसणं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणार नाही, सहभागिता करणार नाही, विश्वासामध्ये वाढणं अशक्य आहे. तुमचा विश्वास वाढणार नाही. अब्रामासारखे तुम्ही वचनावर संशय घेता आणि परमेश्वरावर भरोसा करू शकणार नाही. पण जर एक विश्वासणारा वेळ काढन आणि तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसन, जिथं तो वैयक्तिक प्रार्थनेमध्ये वेळ घालून जिथं परमेश्वर आणि तो आहे, त्याचा फायदा हा होईल, तो परमेश्वराचा स्वभाव जाणून घेईल, तो त्याचं चरित्र त्याला समजल आणि त्याचा विश्वास वाढण्यास सुरू होईल. एका व्यक्तीवर जर आपल्याला चांगलं त्याला ओळखायचं आहे तर आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये बसावं लागतं. त्याच प्रकारे जर आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतो आपल्याला परमेश्वराचा स्वभाव समजल, तो कशा प्रकारे काम करतो ते आपल्याला समजल. जर आपण वाचलं लूकाचा 5 अध्याय आणि 4 आणि 5 वचन, त्या ठिकाणी आपण पेत्राविषयी वाचतो. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, म्हणजे जो पेत्र आहे, खोल पाण्यात हकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपले जाळे खाली सोडा. अनेक जाळे, एक जाळे नाही, काही ट्रान्सलेशनमध्ये फक्त जाळे आले, एक जाळे नाही. प्रभूने त्याला अनेक जाळे पाण्यामध्ये मासे धरण्यासाठी सोडण्यास सांगितले. 5व्या वचनामध्ये असलेले शिमोनाने पेत्राने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी एक जाळं सोडतो. या ठिकाणी बायबलमध्ये असले की परमेश्वर पेत्राला आशीर्वादित करू इच्छितोय, प्रभू त्याला आर्थिक त्याला संपन्न करू इच्छितोय, परंतु पेत्र प्रभू ईश्वर विश्वास करत नाहीये. तो माहिती काय करतोय माहितीये का, तो अशी जाळी टाकत जी फाटलेली जाळी आहे आणि तो माहिती आहे फक्त प्रभूला खुश करण्यासाठी तो जाळी टाकत आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तो विश्वास करत नव्हता की परमेश्वर त्याला मासे पुरवल, परमेश्वर त्याच्या व्यवसायाला आशीर्वादित करन. आणि हाच पेत्र ज्यावेळेस परमेश्वरासोबत त्यानं 3.5 वर्ष घालवले, ज्यावेळेस प्रभू येशूसोबत त्यानं 3.5 वर्ष घालवले, त्याच्यासोबत त्यानं प्रभू येशूसोबत पेत्राने ज्यावेळेस सहभागिता केली, तो विश्वासामध्ये वाढला. जर आपण मत्ते 17 अध्याय आणि 27 वचनामध्ये, तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात घर टाक आणि आधीवर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 रुपयाचे नाणे सापडेल, ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. ज्यावेळेस माहिती टॅक्स देण्याची वेळ आली, प्रभू म्हटला माहितीये का, जा पेत्रा, मासे धर, पहिला जो मासा आहे त्याच्या तोंडात 2 रुपयाचे नाणे सापडेल, तुझ्या वतीनं आणि माझ्या वतीनं तू दे. आणि पेत्राने ज्यावेळेस हे ऐकलं तो लगेच गेला आणि त्यानं मासे धरण्यास सुरू केले. पण हा पेत्र सुरुवातीला प्रभूच्या सांगण्याहून जाळे टाकण्यास तयार नाहीये. का माहित आहे, त्याचा विश्वास खूप कमजोर आहे. तो विश्वासामध्ये वाढला नव्हता. पण हा पेत्र जसा परमेश्वरासोबत त्यानं सहभागिता केली, प्रभूसोबत त्याने वेळ घालवला, त्याचा प्रभूवरचा विश्वास वाढला आणि आता प्रभू म्हणतो की जा मासे धर आणि पहिल्या माशाच्या तोंडामध्ये 2 रुपयाचं नाणं आणि ते तुझ्या वतीनं आणि माझ्या वतीनं तू टॅक्स म्हणून किंवा कर म्हणून देऊन टाक. विश्वासणाऱ्यांनो, मासे धरणं आणि मध्ये त्या माशाच्या तोंडातून 2 रुपयाचं नाणं मिळणं ही साधारण गोष्ट नाही. तरी पण ह्या ठिकाणी पेत्र गेला, त्याचा विश्वास किती वाढला विचार करा. हा त्याचा विश्वास कसा वाढला, हा तोच पेत्र आहे जो परमेश्वराच्या सांगण्यावरून जाळी टाकायला तयार नव्हता. तो त्याने फाटकी तुटकी जाळी टाकली, मिळाले तर मिळाले, नाही मिळाले. त्याला वाटलं प्रभूला काय समजतं याच्यामध्ये, मी रात्रभर मासे धरले, काही मिळणार नाही, आणि तो प्रभूवर विश्वास करू शकत नव्हता. परंतु जसं त्यानं प्रभूसोबत त्याने वेळ घालवला, सहभागिता केली, त्याचा विश्वास वाढला. आज आपण शिकवतो की विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं वाढतो. जर एक विश्वासणारा परमेश्वरासोबत सहभागिता करण, त्याद्वारे त्याला परमेश्वराचा स्वभाव आणि परमेश्वराचं चरित्र समजन. काही लोकांना वाटतंय परमेश्वर माणसासारखाच आहे, जो बदलतो, जो खोटं बोलतो. परमेश्वराचं चरित्र आणि परमेश्वराचा स्वभाव आपल्याला समजायचा आहे. आणि जर आपण ते चरित्र आणि त्याचा स्वभाव समजला तर आपला त्याच्यावरचा विश्वास वाढेल. कधी कधी असं घडतं, आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास करतो आणि माहिती त्याचं स्वभाव चरित्र आपल्याला माहिती नसतं आणि आपल्याला वाटतं आपण याच्यावर उगाच भरोसा केला, हा बदलला. पण परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराचं चरित्र, जसं आपण त्याच्यासोबत सहभागिता करतो, आपल्याला परमेश्वराचं चरित्र आणि परमेश्वराचा स्वभाव समजतो आणि आपला त्याच्यावरचा विश्वास वाढण्यास सुरू होतो. व्यवसाय का एक व्यक्तीसोबत वेळ घालवल्याशिवाय आपण त्याच्यावर विश्वास करू शकत नाही. परमेश्वरावर विश्वास वाढण्यास वेळ लागतो. जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवता, तुमचा विश्वास वाढण्यास सुरू होईल. वाचू एक वचन, गणना 23 अध्याय आणि 19 वचन. त्या ठिकाणी असले, बालका उठ,
ऐकून घे, सिपोर पुत्रा माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी किंवा त्यानं खोटं बोलावं. तो काही मानव पुत्र नाही की त्याने अनुताप करावा. दिलेलं वचन तो पाळणार नाही का? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही का? या वचनातून आपल्याला परमेश्वराचं चरित्र समजते. जर आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो, आपल्याला परमेश्वराचा स्वभाव आणि त्याचं चारित्र्य समजणं. बायबल या वचनातून आपल्याला समजतंय की परमेश्वर खोटं बोलू शकत नाही. या ठिकाणी असं नाही लिहिलं की परमेश्वर खोटं बोलणार नाही. तो खोटं बोलू शकत नाही, तो लबाडी करू शकत नाही आणि तो त्याचं वचन पाळतो, हे आपल्याला त्याच्या वचनातून समजतंय. आणि जर आपण माहिती परमेश्वरासोबत सहभागिता करतो, त्याचा फायदा हा होईल. आपल्याला परमेश्वराचा स्वभाव आणि परमेश्वराचं चारित्र्य समजन. आणि जर आपल्याला समजलं की परमेश्वर त्याच्या वचनाबाबत गंभीर आहे, तो वचन दिला का तो विसरून जात नाही, तो वचन पूर्ण करतो, तो खोटं बोलत नाही, आपण त्याच्यावर भरोसा करू शकतो, आपण परमेश्वरावर विश्वास करू शकतो. अजून एक वचन वाचू, मलाकी 3 अध्याय आणि 6 वचन. त्या ठिकाणी असं आहे, कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही, म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाही. इथून आपल्याला परमेश्वराचं अजून एक चरित्र समजतं की आपला परमेश्वर तो कधी बदलत नाही. तो काल वेगळं बोलला, दुपारी वेगळं बोलला, 2 दिवसानं वेगळं असं नाही करत परमेश्वर. प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे, तो कधी बदलत नाही. जर आपण परमेश्वराच्या, म्हणून आज आपण पहिल्या पॉईंटमध्ये शिकलो की आपण आपला विश्वास परमेश्वरावर आहे. त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र जाणून घेण्यासाठी आपण परमेश्वरासोबत सहभागिता करणं गरजेचं आहे. जर आपण त्याच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो, आपल्याला त्याचं चरित्र समजा. जसं आपण माहिती आहे वचन वाचलं की तो कधी खोटं बोलू शकत नाही, तो दिलेलं वचन पूर्ण करतो, तो कधी बदलत नाही, हा त्याचा स्वभाव आहे. आणि आपल्याला कसं समजून, ज्यावेळेस आपण त्याच्याशी सहभागिता करतो. अजून एक वचन वाचू, योशुवा 21 अध्याय 44 आणि 45 वचन. तरी कसले, परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते, त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्या पुढे टिकाव धरवला नाही. परमेश्वरानं त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले. परमेश्वरानं इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या त्यातील एकही निष्फळ झाली नाही, त्या सर्व सिद्धीस गेल्या. परमेश्वरानं इस्रायल लोकांना जे वचन दिलं होतं त्यापैकी एक पण वचन खाली गेलं नाही, एक पण वचन निष्फळ झालं नाही. परमेश्वरानं प्रत्येक वचन पूर्ण केलं. परमेश्वर त्याच्या वचनाबाबत गंभीर आहे. परमेश्वर त्याच्या महान नावापेक्षा वचनाची थोरवी वाढवली आहे. परमेश्वर स्वतः त्याच्या वचनाच्या अधीन होतो. जस परमेश्वर काही बोलतो त्याच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. तो हलक्यामध्ये घेत नाही त्याचं वचन. आणि जर आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो, जर आपण परमेश्वराची सहभागिता करतो, त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र आपल्याला समजन. आणि त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र जर आपल्याला समजलं तर आपण त्याच्यावर अजून जास्त विश्वास करू शकतो. पुन्हा मी सांगेन, विश्वास परमेश्वराशी सहभागिता केल्यानं वाढतो. जसं आपण प्रभूसोबत सहभागिता होतो, त्याचं चरित्र, त्याचा स्वभाव आपल्याला समजतो. तो कधी खोटं बोलत नाही, तो त्याचं वचन कधी तोडत नाही, तो कधी बदलत नाही, त्याचं एक पण वचन तो कधी तोडत नाही. जसं आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो, आपला विश्वास वाढण्यास सुरू होतो. विश्वासाचं हे रहस्य आहे की विश्वास वाढतो. कसा वाढतो विश्वास? विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं वाढतो. दुसरा पॉइंट, परमेश्वर आपल्याला वचन देतो जेणेकरून आपण त्याच्याकडे यावे आणि आपण त्याच्याबरोबर सहभागिता केल्याने परमेश्वर वचन पूर्ण करू शकेल असे प्रगटीकरण आपल्याला प्राप्त होते. काही लोकांचा प्रश्न आहे, पास्टर परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय असं करण, पण तो करेल का? पास्टर परमेश्वराच्या येशूला बसलेल्या फटक्याद्वारे मला आरोग्य मिळालं आहे, काय खरंच परमेश्वर मला आरोग्य देईन का? पास्टर परमेश्वर मला त्याच्या वचनामधले की तुम्हाला कर्जातून बाहेर काढेल, पण पास्टर परमेश्वर खरंच कर्जातून मला बाहेर काढेल का? व्यवस्था आहे का? तुम्ही परमेश्वर त्याचं वचन देतो जेणेकरून ते वचन घेऊन आपण परमेश्वरासोबत सहभागिता करावी. असं आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो, आपल्याला प्रकाशन मिळतं की परमेश्वर दिलेलं वचन पूर्ण करेल. जसं अब्रामाचं घडलं माहित आहे, अब्रामाला परमेश्वर वचन दिलं, पहा मी तुला संतती देईन, मी तुला लेकराचा आशीर्वाद देईन. परंतु अब्रामाची समस्या अशी होते की अब्रामाकडे वचन होतं, परंतु अब्रामाकडे ते प्रकाशन, ते प्रगटीकरण नव्हतं की परमेश्वर त्याच्या वचनाला कशा प्रकारे बघतो, की परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करू शकतो का नाही, अब्रामाला माहिती नव्हतं. म्हणून अब्रामाने खूप मोठा गोंधळ केला. जर तुम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये वाचताल तर तुम्हाला समजून माहिती की अब्रामानं काय केलं माहिती आहे? अब्रामानं जी त्याची पत्नी सारा
तिच्या दाशीशी विवाह केला, त्याच्यापासून इस्माईल नावाचा लेकराचा जन्म झाला आणि सगळा गोंधळ झाला. हे का घडलं माहिती आहे? कारण अब्रामाकडे परमेश्वराचं वचन होतं, पण अब्राम परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवत नव्हता, म्हणून त्याला ही समजलं नाही की परमेश्वर एवढा सर्व सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे की तो दिलेलं वचन पूर्ण करू शकतो, त्याच्यामध्ये ती ताकद आहे. जसं तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतात, तुम्हाला ते प्रकाशन मिळतं, तुम्हाला ते प्रगटीकरण मिळतं की प्रभू वचन देतो आणि तो फक्त देत नाही, तर ते वचन पूर्ण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि तो ते वचन पूर्ण करू शकतो. वाचूया उत्पत्ती 27 अध्याय 1 वचन. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल, माझ्या उपस्थितीत वेळ घाल, माझ्या समोर जीवन जग व सात्विकपणे राहा. आपण वाचलं की अब्रामाला 75 वर्षी परमेश्वर वचन दिलं गेले, मी तुला लेकराचा आशीर्वाद देईन. ते पूर्ण व्हायला 25 वर्ष लागले. का माहित आहे? कारण अब्रामाकडे वचन होतं, पण तो परमेश्वरासोबत सहभागिता करत नसल्यामुळं त्याचा भरोसा नव्हता, त्याला ते प्रकाशन, त्याला ते प्रगटीकरण नव्हतं की जे परमेश्वरानं वचन दिलंय तो परमेश्वर पूर्ण करेल का. मला समजा तुम्हाला आरोग्याचं वचन माहिती असन, पण तरी तुम्हाला आरोग्य मिळण्यास वेळ लागू शकतो. कारण माहिती आहे, जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणार नाही तर तुम्हाला आरोग्य मिळायला वेळ लागन, कर्जमुक्तीला वेळ लागन, परमेश्वरा आपल्या प्रार्थनेचं, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला वेळ लागेल. का माहित आहे? कारण वचन, परमेश्वर आपल्याला वचन ह्यासाठी देतो जेणेकरून आपण त्याच्याकडे यावे आणि आपण परमेश्वरासोबत सहभागिता करावी. कारण सहभागिता करण्याद्वारे आपल्याला प्रकाशन मिळतं, आपल्याला प्रगटीकरण मिळतं की परमेश्वर दिलेलं वचन पूर्ण करणं. सहभागिता का करायची? कारण आपल्याला परमेश्वराचा स्वभाव समजला पाहिजे, आपल्याला परमेश्वराचं चरित्र समजलं पाहिजे. जर आपण वाचलं इब्री 11 अध्याय आणि 11 वचन, वयोमर्यादे पलीकडे असताही सारेला देखील विश्वासानं गर्भधारण्याची शक्ती मिळाली व ती संतान प्रसवली, तिने लेकराला जन्म दिला, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. तिने ज्या परमेश्वरानं वचन दिलंय त्याला विश्वसनीय मानले. हे प्रकाशन तिला आधी त्या अब्रामाला आणि सारेला नव्हतं की परमेश्वर वचन देतोय, वचन पूर्ण करण का नाही, तो त्याला पूर्ण करायचं वचन की आपल्याला काहीतरी करावं, हे अब्रामाला माहिती नव्हतं. पण जसं अब्रामानं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये परमेश्वरासोबत सहभागिता करणं सुरू केलं, त्याला प्रकाशन मिळालं की ज्या परमेश्वरानं त्याला वचन दिलंय तो ते वचन पूर्ण करण्यास समर्थ आहे आणि तो त्याचं वचन कधी तोडत नाही. एका विश्वासणार नो मला तुम्हाला सांगा, तुमच्या परिसरात तुम्ही परमेश्वराचं वचन शोधलं पाहिजे. जसं तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतात, परमेश्वरासोबत सहभागिता करतात, सहभागिता करण्याद्वारे काय घडण माहित आहे? सहभागिता करण्याद्वारे तुम्हाला प्रगटीकरण मिळेल. जे परमेश्वरानं तुम्हाला वचन दिलंय ते वचन पूर्ण करण्यास तो समर्थ आहे, तो ते पूर्ण करू शकतो. आणि आज आपण शिकवतो की विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं वाढतो. विश्वास कसा वाढतो? विश्वास परमेश्वराशी सहभागिता केल्यानं वाढतो. आणि जर तुम्ही वेळ काढता आणि परमेश्वराशी सहभागिता करता, जो अब्राम एकेकाळी विश्वासामध्ये कमजोर होता, परमेश्वराच्या वचनावर तो हसत होता, तो विश्वासाचा पिता बनला. कशा प्रकारे? म्हणजे त्यानं परमेश्वरासोबत सहभागिता केली, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवला. जो पेत्र परमेश्वर विश्वास करण्यास तयार नव्हता, जाळी टाकण्यास तयार नव्हता, तो माहित आहे, तो परमेश्वर एका शब्दावर तो जातो, मासे पकडतो आणि विश्वास करतो की त्या पहिल्या माशाच्या तोंडामध्ये 2 रुपयाचं शिकेल. हे कसं घडलं? त्या व्यक्तीनं परमेश्वरासोबत सहभागिता केली आणि विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं काय होतोय? वाढतो. त्यांनी परमेश्वरासोबत सहभागिता केली, त्यांचा विश्वास वाढला आणि विश्वासाद्वारे अद्भुत कृत्य घडतील. मला तुम्हाला सांगा, विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराकडून प्राप्त करण्याची सीमा, लिमिट काय आहे? परमेश्वर आपल्या जीवनात किती काम करू शकतो? आपल्या विश्वासाप्रमाणे. तर आपण विश्वासामध्ये वाढलो, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम वाढन, परमेश्वराची महिमा आपल्या जीवनामध्ये वाढन. परमेश्वराची सहभागिता करण्याचा काय अर्थ आहे? परमेश्वराची सहभागिता केल्याने विश्वास वाढतो, परंतु सहभागिता करण्याचा अर्थ काय? तिसरा पॉईंट, परमेश्वराची सहभागिता तुम्ही वैयक्तिक प्रार्थनेद्वारे, परमेश्वराच्या वचनाद्वारे आणि परमेश्वराच्या घरामध्ये येण्याद्वारे करता. सहभागिता करणं म्हणजे माहिती आहे, तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करता, वचनासोबत वेळ घालवतात आणि परमेश्वराच्या घरामध्ये तुम्ही येता. जर तुम्ही वेळ काढता आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसता, त्याची स्तुती करता, त्याची आराधना करता, वचन बोलता, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता, त्याच्याशी तुम्ही बोलताय, तुम्ही त्याचं ऐकत आहात, या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये तुमचा विश्वास वाढण्यास सुरू होतो.
आणि जर एक विश्वासणारा वेळ काढण आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याने दररोज वैयक्तिक प्रार्थना केली पाहिजे, वैयक्तिक सहभागिता केली पाहिजे, जिथं ते असतील आणि त्यांचा परमेश्वर दोघंच आहे. त्यामुळे वैयक्तिक प्रार्थना करणं. पण जर तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करणार नाही, तुमचा परमेश्वरावरचा विश्वास वाढणार नाही. विश्वास वाढतो परमेश्वरासोबत सहभागिता करण्याद्वारे. आणि जर तुम्ही वेळ काढतात आणि वैयक्तिकरित्या सकाळी वेळ काढतात, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतात, संध्याकाळी वेळ काढतात आणि परमेश्वरासोबत वेळ घालवतात, ते वैयक्तिक प्रार्थनेद्वारे तुम्ही काय करता माहिती का? परमेश्वराशी सहभागिता करत आहात. जसं तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करतात, परमेश्वर त्याचं चरित्र तुम्हाला प्रगट करा, त्याचा स्वभाव तुम्हाला समजन. आणि जसं तुम्ही परमेश्वरासोबत सहभागिता करतात, तुमचा विश्वास वाढण्यास सुरू होतो. असणाऱ्यानो, वैयक्तिक प्रार्थनेला हलक्यामध्ये घेऊ नका. आणि प्रार्थना फक्त आपण समस्या आल्यावर, आजारी पडल्यावर, निराशामध्ये असल्यावर, कशाची तरी गरज आहे म्हणून आपण करत नाही. आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो. प्रार्थना, वैयक्तिक प्रार्थना आपली जीवनशैली आहे. आपण परमेश्वराची सहभागिता करण्याचा दुसरा प्रकार आहे परमेश्वराच्या वचनाद्वारे. आपलं बायबल खोला, 1-2 अध्याय वाचा, एक टीचिंग घ्या, ती टीचिंग ऐका. काय करता तुम्ही? जसं तुम्ही वचनासोबत वेळ घालता, तुम्ही परमेश्वरासोबत सहभागिता करत आहात. वाचू एक वचन, योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि 1 वचन. पहिला अध्याय आणि 1 वचन. तर असले प्रारंभी वचन होतं, वचन देवाचं होतं आणि वचन देव होतं. वचन काय होतं? देव होतं. जर तुम्ही वचनासोबत वेळ घालवताय म्हणजे तुम्ही कोणासोबत वेळ घालवताय? परमेश्वरासोबत. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करून विश्वासानं वेळ काढा, 1-2 अध्याय वाचा, परमेश्वराचं वचन वाचण्यास सुरू करा, एक टीचिंग ऐका. हे करण्याद्वारे काय करतात म्हणजे तुम्ही परमेश्वराशी सहभागिता करतात आणि परमेश्वराशी सहभागिता केल्यानं विश्वास काय होतो? वाढतो. ह्या गोष्टी हलक्यामध्ये घेऊ नका. जर तुम्ही आपल्या विश्वासाबाबत गंभीर आहात, आपल्या विश्वासाला वाढवा. कारण विश्वास तुमचं जीवन अजून आश्वादित करून, विश्वास तुमचं जीवन महिमामय करून, विश्वास तुमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य करतील. आणि तो विश्वास कसा वाढतो? विश्वास वाढतो परमेश्वराशी सहभागिता करण्याद्वारे. आणि आपण परमेश्वराशी सहभागिता कशा प्रकारे करतो? वैयक्तिक प्रार्थनेद्वारे. वैयक्तिक आपण बसतो, जिथं परमेश्वर आहे, तुम्ही आहात, तुम्ही वैयक्तिक त्याच्यासोबत वेळ घालवता, त्याचं तुम्ही ऐकता, त्याची स्तुती करतात, त्याची आराधना करतात, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतात, वचन बोलतात आणि त्याच्याशी तुम्ही बोलतात, तो तुमच्याशी बोलतो. त्यामुळे वैयक्तिक प्रार्थना. दुसऱ्या प्रकारे आपण सहभागिता करू शकतो त्याच्या वचनाद्वारे. आपण बायबल बोलतो, 1-2 अध्याय वाचतो, एक टीचिंग घेतो, आपण ऐकतोय. हे करण्याद्वारे आपण काय करतो माहिती का? परमेश्वरासोबत आपण सहभागिता करत आहोत. परमेश्वरासोबत आपण काय करतोय? सहभागिता करत आहोत आणि त्याच्याने आपला विश्वास वाढतो. परमेश्वराची सहभागिता करण्याचा तिसरा अर्थ आहे आपण परमेश्वराच्या घरामध्ये येतोय. आपण परमेश्वराच्या घरामध्ये येणं हलक्यामध्ये नाही घेतलं पाहिजे. दर रविवारी आपण प्रभूच्या घरामध्ये येणं गरजेचं आहे. कारण आपण प्रभूच्या घरामध्ये येतो त्यावेळेस आपण काय करतोय? परमेश्वराशी सहभागिता करत आहोत. विश्वासणाऱ्यांनो, काही विश्वासणारे परमेश्वराच्या घरामध्ये येण्यास खूप हलक्यामध्ये घेतात. एक रविवारने गेलं तर काय नाही, व्ह्यूज ऐका. जर तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येणार नाही, याचा अर्थ तुम्ही परमेश्वराशी सहभागिता करणार नाही. जर तुम्ही परमेश्वराशी सहभागिता करणार नाही, तुमचा विश्वास वाढणार नाही. विश्वास आहे पण वाढला नाही, आहे तेवढाच आहे. आणि परमेश्वराचं काम पण तेवढं दिसन. परमेश्वर आपल्या विश्वासाप्रमाणे काम करतो. आपला विश्वास एवढा, परमेश्वराचं काम पण तेवढाच. पण जर आपण परमेश्वराच्या घरामध्ये येतो, त्याचा परिणाम हा होईल, आपला विश्वास वाढण्यास सुरू होईल. मला तुम्हाला सांगू द्या, बालक विश्वासणारे राहू नका. जे म्हणतात मी जरी प्रार्थना नाही केली, मी जरी वचनासोबत वेळ घालवला नाही, जरी मी वचन ऐकलं नाही, मी वचन वाचलं नाही, जरी मी परमेश्वराच्या घरामध्ये नाही आलो तरी माझा विश्वास आहे. हे तू बालक आहे. विश्वास वाढतो परमेश्वराशी सहभागिता करण्याद्वारे. आणि परमेश्वराची सहभागिता आपण कशा प्रकारे करू शकतो? वैयक्तिक प्रार्थना. सकाळी वेळ काढतोय, आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतोय. संध्याकाळी आपण वेळ काढतोय, परमेश्वराशी आपण वेळ घालवतोय. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण वेळ घालवतोय. परमेश्वराशी आपण वैयक्तिक प्रार्थनेमध्ये वेळ घालवतोय. दुसरा अर्थ त्याचा आहे की आपण वचनासोबत वेळ घालवतोय. दररोज आपण 2 अध्याय वाचतोय, एक टीचिंग ऐकतो आणि आपण दररोज प्रभूच्या घरामध्ये येतोय. आणि जसं आपण प्रभू या 3 गोष्टी करत राहतोय, या 3 गोष्टी करण्याद्वारे, वैयक्तिक प्रार्थना करण्याद्वारे, वचनासोबत वेळ घालवण्याद्वारे आणि परमेश्वराच्या घरामध्ये येण्याद्वारे आपण काय करतो माहिती का? परमेश्वराशी सहभागिता करत आहोत. आणि परमेश्वराशी सहभागिता करण्याद्वारे आपला विश्वास वाढेल. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन की फक्त वचन ऐकणारे असू नका, वचन ऐकून त्या प्रकारे करणारे असा. या वचनामध्ये वैयक्तिक प्रार्थना करणारे बना. जर तुम्हाला प्रार्थनेसाठी वेळ नाही आहे, मला सांगतो तुम्ही विश्वासणारे आहात पण शारीरिक विश्वासणारे आहात. काय तो पासून मी विश्वास केला पण मला प्रार्थनेला, वचनाला, प्रभूच्या घरामध्ये यायला वेळ मिळत नाही. तुम्ही विश्वासणारे आहात पण शारीरिक विश्वासणारे आहात. तुमचा विश्वास वाढू शकत नाही. कारण विश्वासाचं रहस्य आहे, विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं वाढतो. आणि परमेश्वरासोबत सहभागिता करणं म्हणजे वैयक्तिक प्रार्थना करणं, वचनासोबत वेळ घालवणं आणि परमेश्वराच्या घरामध्ये येणं. आणि जर तुम्ही हे करता,
तुम्ही विश्वासामध्ये वाढता. म्हणून विश्वास मिळवून वेळ काढा आणि परमेश्वरासोबत सहभागिता करा. सकाळी लवकर उठा आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा. संध्याकाळी तुम्ही थोडं उशिरा झोपा. परमेश्वरासोबत सहभागिता करा. आपलं बायबल खोला, 1-2 अध्याय वाचा. ह्या टीचिंग ऐका. परमेश्वराच्या घरामध्ये या आणि हे करण्याद्वारे तुम्ही विश्वासामध्ये वाढता. कारण विश्वासाचं हे रहस्य आहे की विश्वास परमेश्वरासोबत सहभागिता केल्यानं वाढतो. दुसरा पर्याय नाही विश्वासामध्ये वाढण्यासाठी. कारण विश्वास आपला परमेश्वरावर आहे. जसं आपण त्याच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो, त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र आपल्याला समजतं आणि आपला विश्वास वाढण्यास सुरू होतो. म्हणून मी तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू.